लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळासाठी आजचा दिवस हा गालबोट लावणारा ठरला। खरं तर यांना समर्थकांपेक्षा गुंड म्हटलेलं जास्त उचित ठरेल। समर्थकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा घातला, एकमेकांची कॉलर पकडत हाणामारी केली। गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे समर्थक भिडले। ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो। अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे। मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात, असंच मी म्हणेन।